महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून लाडकी सून या संकल्पनेतून या सुनांचं संरक्षण करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं ही संकल्पना घेऊन माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आदेश दिलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या नाशिकमध्ये खास सुनांच्यासाठी, लाडक्या सुनांच्यासाठी मंगळागौर हा उपक्रम महिला आघाडी नाशिकच्या वतीने साजरा केला जातो आहे। त्या कार्यक्रमाला आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत। लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले होते, लाडक्या सुनेला पण काय मिळणार? लाडक्या बहिणींमध्ये आमच्या लाडक्या सुना आहेतच, परंतु त्या 1500 रुपयांच्या पेक्षा त्यांचं संरक्षण, त्यांचा मान सन्मान, त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्या भावनेतून हा उपक्रम राबवला जातो आहे। लाडक्या बहिणीमुळे विधानसभा महायुतीला मिळाली, आता लाडक्या सुनेमुळे आगामी महापालिका येणार का? निवडणुकांच्या करता, मतांच्या करता हे काम शिवसेना करत नाही। आपण जर बघितलं असेल तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी नेहमीच महिला भगिनींचा सन्मान करणं ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीचं आदरपूर्वक आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने शिवसेना काम करत राहते। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारांच्या म्हणजे ठाणे आणि पुणे या ठिकाणी बारामतीमध्ये नाही, विषय ठाणे पुणे किंवा असं नाही। आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अतिशय पवित्र भावनेतून आणि त्याच वेळेस त्या योजनेचे नियम निश्चित करून त्याच्यामध्ये कोण कोण पात्र ठरणार आहे, कोणासाठी ती योजना आहे हे सर्व निश्चित केलेलं असताना आता आपण काही पाहतो आहोत की काही अपात्र लोक त्यांनी पण त्या ठिकाणी या योजनेचा लाभ घेतला आणि दुर्दैव असं आहे की काही शासकीय कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्याचा लाभ घेतला। मला वाटतं की ही गंभीर बाब आहे। अतिशय पवित्र भावनेतनं आणलेली योजनेला अशा पद्धतीने गालबोट लावणं हे योग्य नाही। 24,34,000 एवढ्या बोगस ज्या निश्चित आकडेवारी तर मी बोलू शकणार नाही, परंतु आपल्या माध्यमातून ज्या काही बातम्या पुढे येत आहेत तर ते पाहिल्याच्या नंतर असं करणं योग्य नाही। मराठा आरक्षणाबाबतच्या उपसमितीमध्ये तुमचा देखील सहभाग आहे, काय नक्की सरकार प्रयत्न करतं? 29 तारखेचा इशारा दिलेला आहे। मराठा समाजामध्येही अनेक लोकांचं आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेली आहे। अनेक लोक गरिबीच्या खाईत आहेत आणि त्यांनाही मग शिक्षणाच्या माध्यमातून, नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्राधान्य देऊन तेही समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आले पाहिजे। या दृष्टिकोनातून मला वाटतं की आरक्षण ही जी काही एक बाब असते त्या माध्यमातून अशा लोकांना कसं आपल्याला संधी देता येईल त्या दृष्टिकोनातून या समितीच्या माध्यमातून यापूर्वी पण काही आरक्षण आहेच, परंतु आणखी त्या लोकांना कसं प्राधान्य देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणता येईल त्या दृष्टिकोनातून या समितीच्या माध्यमातून चर्चा विनिमय करून अनेकांशी संवाद साधून त्या ठिकाणी मार्गक्रमण केलं जाईल। काय आव्हान राहणार आहे आता जरांगेंना 29 तारखेच्या मोर्चावर? असं देखील म्हणाले आहेत त्या काळात गणेश उत्सव देखील आहे, गणपती घेऊन चला पण आरक्षणासाठी मुंबईला चला। मी त्यांना विनंती आवाहन करेन की बाबा शासन सकारात्मक आहे आणि त्यांनी पण सकारात्मक प्रतिसाद देऊन शेवटी आपल्याला उद्दिष्ट गाठायचं आहे। जरांगे साहेबांना पण जे अपेक्षित आहे की बाबा जे काही गोरगरीब मराठी आहेत त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि शासनाची पण तीच भूमिका राहिलेली आहे। सुप्रिया सुळेंचं एक वक्तव्य चर्चेत आलेलं आहे, माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं मटण चालतं, सरकारला काय प्रॉब्लेम आहे, आम्ही आमच्या पैशांना, आपण कसं पाहताय होतं? मला वाटतं की ह्या ज्याच्या त्याच्या भावना आहेत, परंतु मटण
आणि विठ्ठलाशी त्याचा संबंध जोडणं हे उचित नाही. आणि या प्रश्नाचा जर तुम्ही वारकरी संप्रदायाच्या वारकऱ्यांना जर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.